तर जय श्रीराम सगळ्यांना. आपले सबस्क्रायबर म्हणत असलेली हा तर कुठं बाहेर जाताना दिसत नाही, काय नाही, महिना झालं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपला धर्म. या धर्माचं कार्य आपल्या फलटणमध्ये होत आहे. हिंदू महाविराट संमेलन होत आहे आपल्या फलटणमध्ये. त्याच्या तयारीत लागलेलो होतो. तर हे हिंदू महासंमेलन कशासाठी? तर आपल्या धर्मावर होणारे आघात रोखण्यासाठी. त्याचा फक्त एकच नारा आहे, जात पात की करो विदाई, हम सब हिंदू भाई भाई. यामध्ये आपल्या सर्व हिंदूंना जागृत करणे आणि हिंदू एकता करून हिंदू राष्ट्र स्थापन करणे याचं उद्दिष्ट आहे. आपल्या हिंदू धर्मात जातीप्रथा ही वाढत चाललेली आहे, त्यामुळे आपला हिंदू एकवट होत नाही. यासाठी आपलं हिंदू संमेलन घेतलेलं आहे. त्यातनं सांगायचं उद्दिष्ट एकच आहे की आपण जातीत न वाटता आपण एकत्र होऊन एक हिंदू राष्ट्र स्थापन करू. यामध्ये श्रीकृष्ण भगवानांनी पण भगवद्गीतेमध्ये लिहिलेलं आहे, चातुर्वर्णम मया सिष्टम गुणकर्म विभागच्छम. म्हणजे काय, जो ज्या प्रकारे काम करेल त्या प्रकारे त्याचं वर्ण होतील, पण जाती नाही. आपले 4 वर्ण आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असे 4 वर्ण आहेत, पण जात नाही. सगळ्यांनी एकत्र यावे हेच हिंदू संमेलनचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर आपण पाहूया हा विराट हिंदू संमेलन कसे पार पडले फलटणमध्ये. असलेले प्रमुख अतिथी स्वामी असतील, त्याचबरोबर ती दादा असतील, म्हणजे कोणाचाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिप्रिय ज्योतिबा फुलेंचा, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आणि नाही एक म्हटलं त्यांना मारलं गेलं. ही मांडवळ, ही इस्लामी पिलावळ, ही फक्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये नाही, ही हरामखोर जमात गल्ली गल्लीत पसरलेली आहे. यांना टिपू सुलतान आवडतो, यांना औरंगजेब आवडतो, या हरामखोरांना अफजल खान आवडतो, यांना अब्दुल कलाम साहेबांच्या यांच्या घरात बघत नाही. परंतु औरंगजेबाला उडावरती घेऊन नाचणारी ही जमात यांना सांगा, तुमच्याकडे औरंगजेब असेल तर आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज. होय मी हिंदू आहे, होय मी हिंदू आहे, हिंदुस्थानात राहतो, हिंदुस्थान आहे, होता आणि राहणार. जय श्रीराम.
मेरी बढ़ती हो गए तेरा तो नैना अश्क ना हो ये समझना मैं हूँ मजबूर रहना अश्क ना हो रहना अश्क ना हो तर कसं वाटलं आपल्या फलटणमधील विराट हिंदू संमेलन कमेंट करून नक्की सांगा आणि हिंदुत्वासाठी जागृत व्हा हिंदूंनो. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.